खरं तर आपण बघितलं असाल की कालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं संख्याबळ महाविकास आघाडी म्हणून नाहीच होतं. परंतु तिथे लढाई झाली पाहिजे म्हणून जिथे जिथे विरोधी पक्ष सक्षम आहेत त्या त्या ठिकाणी लढाई झाली. आणि आपण बघितलं असाल की जर सगळे पक्ष एकत्र आले तर नाशिकसारखा निर्णय होऊ शकतो भविष्यात. आपण बघितलं असाल की ज्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्याला भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या पक्षांचा पुरस्कृत असलेला अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती होईल की ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांचा पराभव करणं हे आमचं ध्येय असेल. साहेब, ठाकरे गटाचे तुमचे 6 खासदारांचं शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणजे टायगर ऑपरेशन हे कुठेतरी सक्सेस होताना पाहतो. नाही, खरं तर या खासदारांना मोदी लाट असताना सुद्धा लोकांनी मोदींच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून दिलं. आणि हे सगळे खासदार पराभूत झालेले होते. नागेश पाटील आष्टीकर विधानसभेला पराभूत झाले होते. ओमराजे विधानसभेला पराभूत झाले होते. वाघमारे जे आमदार आहेत ते खासदार आहेत ते याआधी सुद्धा शिवसेनेचे खासदार होते. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते पराभूत झाले होते आणि भाजपने त्यांना तिकीट नाकारलं होतं. अशा सगळ्यांना उद्धवजींनी सांभाळून घेतलं आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. परंतु त्यांनी जो उद्धवजींचा विश्वासघात केला आहे त्याला महाराष्ट्रातील जनता निश्चित त्या विश्वासघाताचा बदला महाराष्ट्रातील जनता घेईल. ठाकरे सेनेचा एक आपला अंतर्गत वाद आहे तो चव्हाट्यावर येताना पाहायला आणि एक व्हिडिओ देखील भाजपच्या एक व्हायरल झाला आहे. म्हणजे फ्रस्ट्रेशन कुठेतरी असल्याचं पाहायला मिळते की त्याच्यामध्ये एक मिलिंद नार्वेकर यांनी असं एक ट्विट पण केलं की उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा असं मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं त्याने. आणि कारण याच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारखा सामान्य शिवसैनिकांना बसत आहे असं ट्विट जे केलं आहे. नाही, खरं तर ह्या गैरसमजुतीनं प्रकार झाला असता. भास्करराव जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत. मिलिंद नार्वेकर सुद्धा शिवसेनेचे सचिव आहेत आणि त्यामुळे ह्यांच्या बद्दल एकमेकाच्या गैरसमज हा प्रकार झाला आहे. परंतु हे दोघे एकमेकाचे चांगले सहकारी आहेत आणि आम्ही उद्धवजींचे सहकारी म्हणून काम करणार आहोत. तर त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल त्याच्यामध्ये भास्करराव असं म्हणतात की नार्वेकर कोणी नाही, तेच सांगतो की गाडीच्या विषयात तो विषय झाला होता. परंतु त्याच्यामध्ये काय मोठी संघर्ष किंवा मतभेद होण्यासारखा मोठा विषय नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.